भोईराज नवयुवक मित्रमंडळ भोईगल्ली पिंपळनेर श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या 197व्या पुण्यतिथीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे पिंपळनेर नगरीत हार्दिक स्वागत करीत आहे। दरवर्षी भावनिक, पौराणिक, धार्मिक दैदिप्यमान देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आहे। याच परंपरेला अनुसरून आमचं मंडळ आपणासमोर यंदा सादर करीत आहे एक पौराणिक देखावा। कथा चंदनपूरची लगीन खंडोबाचं। नारायण नारायण। भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कैलासावर होते। माता पार्वतीची एक दासी होती। ती माता पार्वतीची अतिप्रिय होती। दासी अफाट भक्ती करत होती भगवान शिवशंकरांची। तिच्या मनामध्ये असं होतं की माझा विवाह शिवशंकरांसोबत व्हायला हवा। माता पार्वतीचं त्या दासीवर खूप प्रेम होतं। तिच्या मनातली इच्छा ओळखली आणि दासीला सांगितले, तुझा विवाह नक्की भगवान शिवशंकरांच्या पुढील जन्मी मार्तंड भैरव अवतारासोबत होईल। नारायण नारायण। हे म्हाळसा, मार्तंड भैरव चंदनपुरी जात आहे, त्यांना थांबवा। चैत्र गौरीला जागवायचं हे निमित्त आहे। एरवी मी रात्र रात्र जागे असते। माझे दुःख तुम्हाला काय माहिती? तुम्ही आहात तिथेच थांबून माघारी फिरणार आहात की नाही? हे सूर्यदेव, तुम्ही तेजाचे व ऊर्जेचे स्वामी आहात। मी आजपर्यंत अपार श्रद्धेने तुम्हाला जे आद्य अर्पण केले त्याचे पुण्य म्हणून माझी तुम्हाला आज्ञा आहे, माझी श्रापवाणी खरी करावी। मी दुःख अंतकरणाने श्राप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जावे आणि ते वृद्ध होतील। शिव 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 मल्हार सदा शिव। ओम इंद्रदेवाय नमः। ओम इंद्रदेवाय नमः। प्रकट व्हा इंद्रदेवा, प्रकट व्हा। हे म्हाळसाई, काय झालंय? हे इंद्रदेव, श्री खंडेराव चंदनपुरीला जात आहेत। त्यांना थांबवा। होय माते, अवश्य। हा आवाज, हे चिन्ह, हे नक्कीच महादेवांच्या आगमनाची चाहूल आहे। महादेवांच्या आगमनाची चाहूल मला लागत असताना हा कोण वृद्ध मनुष्य येत आहे? अरे इंद्रा, मला ठाऊक आहे की तुला माझ्या येण्याची चाहूल लागली आहे,
परंतु तू स्वतःच्या अहंकारात इतका बुडाला आहेस की तुला माझं अस्तित्व जाणवलंच नाही. प्रत्यक्ष महादेव या भूतलावर, या चंदनपुरीत. इंद्रा, या क्षणी मी तुला सावध करायला आलो आहे की तू इथून मागे फिरावे, माझ्या रस्त्याआड येऊ नकोस. क्षमा असावी महादेवा, मला ज्ञात नव्हती. नारायण नारायण. अशा प्रकारे देव चंदनपुरीला येऊन पोहोचले व चंदनपुरीच्या गावदेवीच्या मंदिराजवळ देव येऊन बसले. रूप घेऊन म्हाताऱ्याचं राखी बानूच्या मेंढराला, असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. असं एकलं काय बसला सा? कुठून आलाय सा तुम्ही? अरे बाळा, माझं नाव खंडू गावडा आणि म्या खानदेशातून आलाय वय. आणि आमच्याकडं दुष्काळ पडलाय, तेव्हा फिरतोय पोटासाठी. पण तुझं असं वय बघून कोण काम देणार आहे भाई तुला? अरे काम करायचं असेल तर अंगात रग पाहिजे. असं तुला रग पाहिजे का? दाव तुझा हात माझ्याकडं. आय ए बाबा राहू दे. अरे सोड. अरे हा, आता दिसलं वय रग. हे बघ र, या वस्तीवर समद्यात श्रीमंतबाई म्हणजे बानूबाई. तू असं कर, माझ्या संगतीनच मी तुला बानूबाईचा वाडा दाखवतो. शिव 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 मल्हार सदा शिव. हा बघा बानूबाईचा वाडा. कोण आहेस रे तू, म्हातार बाबा? आणि काय करतोय इकडं? नमस्कार बाई, आम्हासनी तुमच्याकडे चाकरी करायची आहे. अरे वय चालता, पण समद सोयर गणगोत समद्यासनी समोर तुला अवधान द्यायचंय. वय म्हातार बाबा. यो बघ, हे बानूबाई, आता मी म्हणतोय तसं म्हण. बर बोल वय म्हातार बाबा. म्हण, खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं चाकरीला ठेवत आहे. खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं चाकरीला ठेवला आहे वय. म्या 12 सालपासून या खंडू गावडाला चाकराला चाकरीवरून काढणार नाही. म्या 12 सालपासून या खंडू गावडाला चाकरीवरून काढणार नाही. मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव. नारायण नारायण. असाच 12 वर्षाचा काळ लोटला गेला.
म्हातार बाबा, अरे बाबा या समद्या मेंढ्या घेऊन जा आणि धुवून टाक. वय 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 बानूबाई, लगेच जा तू. धनगराची मेंढर बा धनगराची मेंढर, धनगराची मेंढर बा धनगराची मेंढर, मातीवानी काळकुन ही दुधावानी पांढर, मातीवानी काळकुन ही दुधावानी पांढर. अरे देवा, इथंच हायस वय अजून. मला तर वाटलं होतं 50-50 मेंढर बी धुवून झाली असती आतापर्यंत. जातो या बानूबाई, लवकरच जातोय. नारायण नारायण. खंडू गावडा सर्व मेंढरं नदीवर घेऊन जातो आणि सर्व मेंढरं ठार मारतो. खंडो, अरे काय केलं लेका? अरे किती जीव लावला होता तुझ्यावर. अरे तुझा बोल 700 मेंढ्यांना ठार केलाय. अरे या बानो, ए बानूबाई, अरे बघ की या खंडू गावडानं काय केलंय. का रे म्हाताऱ्या, अरे म्हाताऱ्या काय केलंस रे तू? बानूबाईच्या मेलेल्या 700 मेंढ्या मी पुण्यांदा जित्या करतो. पण आधी बानूबाईंना मला वचन द्यावं ते माझ्या संगतीनं लगीन करत्याल. म्या नाही करणार तुझ्या संग लगीन. अरे वय तर बघ म्हाताऱ्या, आणि म्हणे माझ्या संग लगीन करशील. अरे काय चालू आहे बानू? तू फक्त होय म्हण, मला कळत नाही का? मेलेल्या मेंढ्या जित्या वाचाल का? मी बघतोय हा मेंढ्या जित्या कशा करतोय. ऐक, म्या वचन देते तुला, म्या तुझ्या संग लगीन करल, पण आधी माझ्या समद्या मेंढ्या जित्या करून दाव. अरे बाबा, येळकोट येळकोट जय मल्हार. अरे साक्षात मार्तंड भैरव. भंडाराची उधळण करून मार्तंड भैरव हे पुन्हा मेंढ्यांना जिवंत करतात. अशाच प्रकारे 12 वर्ष चाकरी करून देव मार्तंड मल्हार व माता बानू यांचा विवाह सोहळा पार पडतो. येलकोट येलकोट जय मल्हार, सदानंदाचा देवाधिपती, कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती, कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवर नटाली, खंडेरायाच्या
धनी